महत्त्वाची बातमी आहे। कोल्हापूर पालिका निवडणुकीकरता आतापर्यंत 199 अर्ज दाखल आहेत। सोमवारी शहरातील 81 प्रभागांकरता 170 अर्ज दाखल आहेत। उमेदवारांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करत अर्ज भरले जात आहेत। कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक आणि या निवडणुकीत महायुतीचं जागा वाटप निश्चित झालेलं आहे। अनेकांना तिकीट न मिळाल्यामुळे नाराजी वाढली आहे। धनश्री तोडकर यांनी तर आत्मदहनाचा सुद्धा इशारा दिलेला आहे। तर अकोल्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची युती आहे। इंद्रनील नाईक शिवसेनेच्या संजय राठोड यांच्या भेटीला आहेत। संजय राठोडांना युती संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे। सर्व पक्षाला आपल्या पक्षाचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे आणि पक्ष वाढील कसं वाढला पाहिजे याचा निर्णय घेण्याचा अधिकार हे आपल्या पक्षाला आहे। आणि महायुतीत जेव्हा सोबत काम करतो तेव्हा स्थानिक स्वराज्य निवडणुका हा विषय स्थानिकचा असतो। स्थानिकच्या नेत्यांना विचारून जो निर्णय घेतला त्यानंतर आम्ही तिथे एकत्र मंत्रिमंडळात काम करतो, तर आमचंही कर्तव्य होतं की त्यांना येऊन सांगणे की काय घडलेलं आहे आणि काय कारणामुळे आम्ही ही युती तिकडे करतोय। एवढंच आहे, दुसरं काहीच नाही। बातमी जालन्याची। जालन्यामध्ये महायुतीत फूट आहे। राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा आहे। सन्मानपूर्वक जागा मिळत नसल्याचा राष्ट्रवादीनं आरोप केलाय। महापालिका निवडणुकीत 65 जागांवर निवडणूक लढणार असल्याचं कळत आहे। ह्या 2 दिवसामध्ये अनेक सक्षम उमेदवार आमच्या संपर्कात आहेत। पण आम्ही थोपून धरलं होतं की आज न उद्या महायुतीचा आम्हाला संदेश मिळेल। आम्ही महायुतीच्या जिल्ह्यातल्या सर्व सन्माननीय मोठ्या नेत्याशी संपर्क साधला। त्यांनी आश्वस्त केलं होतं, पण आता या क्षणापर्यंत सुद्धा महायुतीची बैठक सुरू होऊ शकलेली नाही। आणि सुरू जरी झाली असेल तर त्यामध्ये आम्हाला राष्ट्रवादीला बोलवलं गेलं नाही। त्यामुळं आत्मसन्मान ठेवण्यासाठी आम्ही शेवटी स्वतंत्रपणे राष्ट्रवादी म्हणून घड्याळ म्हणून लढण्याचा निर्णय घेतलेला आहे। श्रावणी हळदणकर यांनी अर्ज दाखल केलेला आहे। वॉर्ड क्रमांक 212 मधून भायखळा इथून श्रावणी हळदणकर मनसेच्या वतीनं या ठिकाणी निवडणुकीच्या मैदानात उतरतील। तर यामिनी जाधवांना शिवसेनेकडून उमेदवारी आहे। वॉर्ड क्रमांक 209 मधून यामिनी जाधव निवडणुकीच्या मैदानात असतील। रात्री उशिरा शिंदेकडून यामिनी जाधव यांना एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलंय। सगळ्यात पहिल्यांदा तर साहेबांचे खूप आभार की त्यांनी माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवलेला आहे। आणि निवडणुकीचा आमचा एकच मुद्दा आहे, विकास, लोकांचा विकास आणि जनतेला जे हवंय ते काम करणं। विश्वास ठेवला आमच्यावरती, हे आमच्यासाठी खूप मोठं बाब आहे। खासदारकीला सुद्धा आमचा विचार केला गेला, आमदारकीला सुद्धा माझ्या पत्नीच्या नावाचा विचार केला गेला आणि आता नगरसेवकाला सुद्धा एवढा वेगळा विश्वास ठेवलेला आहे। निश्चित त्याचं आम्ही सोनं करू। बातमी नागपूरची आहे। नागपूरमध्ये जागा लवकरच जाहीर होणार। 3 वाजेपर्यंत आकडे समोर येणार असं आशिष जयस्वाल म्हणतायत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।